नमस्कार. मैत्रीय उद्योग समूहाच्या अध्यक्षा वर्षा सत्पाळकर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्नेहल दीक्षित, माझ्या सदा सर्वकाळ हितचिंतक, कायम मला बेस्ट विशेष प्रत्येक वेळेला कुठेही भेटल्यानंतर नवीन काय लिहिताय किंवा आवर्जून चौकशी करणाऱ्या आणि त्या सारस्वत बँकेच्या जनरल मॅनेजर उर्वशी दरादर आणि या पुस्तकाला खरं म्हणजे कारण ठरलेले माझे मित्र आणि माझ्याकडून एवढं वर्षभर लिहून घेणारे आणि एक नाही तर सलग 2 वर्ष माझे मित्र आणि सकाळचे कार्यकारी संपादक पद्मभूषण देशपांडे आणि रसिक श्रोते हो, खरं सांगायचं तर हे जे पुस्तक आहे हे पुस्तक मलाही माहीत नव्हतं की हे कसं जन्माला येईल. म्हणजे मुळात हे सकाळचं जे सदर जे सुरू झालं, कारण जेव्हा सकाळचं आदल्या वर्षीचं म्हणजे 2011चं जेव्हा माझं सदर संपलं होतं त्यावेळेला मला देशपांडे म्हणाले की जरा कधी ऑफिसमध्ये आलात तर बरं होईल. आणि मी गेलो. त्यांनी मला एवढंच सांगितलं की तुम्हाला यावेळेला स्त्रियांसाठी जर काही लिहिता आलं तर बघा. तर मी बोललो, म्हटलं आत्ताच माझं गुंतवणुकीचं गमवानं हे जे पुस्तकच येत आहे तर त्याच्यामध्ये मी लिहितोच आहे. तर ते म्हणाले की त्याही पेक्षा काहीतरी वेगळं, की नुसतंच गुंतवणूक साधनं आर्थिक व्यवहार याच्यावरती आपण बऱ्याच गोष्टी चर्चा करत असतो, बऱ्याच वेळा बोलत असतो, पण सगळेच गोष्टी ह्या आपल्याला कागदावर नोंदता येत नाहीत किंवा लोकांना त्या वेळेला योग्य प्रकारे सल्ले मिळत नाहीत किंवा ते विचार सुचत नाही. तर ह्या माध्यमातून जर तुम्हाला काही देता आलं एक वेगळं, तर मी ते खरं सांगायचं तर मला चॅलेंज होतं. पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांसाठी लिहायचं वर्षभर, म्हणून पोटात आधी दागदुख होतं. त्यानंतर जेव्हा सकाळच्या वरिष्ठ सहसंपादिका वैशाली रोडे यांच्याशी मी जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा याचा फॉर्म कुठला ठेवायचा, मला एक होतं की कुठल्या फॉर्म मध्ये लिहायचं, त्याचं पूर्णपणे स्वातंत्र्य मला देशपांडे साहेबांनी दिलं होतं. आणि तो फॉर्म वैशाली रोडे आणि माझी जेव्हा चर्चा झाली आणि ती सुद्धा दूरध्वनी म्हणजे आम्ही फोनवरूनच बोलत होतो, तर त्या चर्चेतून असं ठरलं की मला अचानक सुचलं की ट्रेन मधले जे बायकांचे ग्रुप असतात त्या ज्या चर्चा होत असतात की नेहमी असं म्हटलं जातं की तिथे गोंगाटच असतो, चर्चा कसल्या, पण मला त्या गोंगाटाला मध्ये ही चर्चाचं स्वरूप मला टाकायचं होतं आणि ते मी दिलं. आणि तो फॉर्म म्हणजे ते स्वरूप यशस्वी होईल असं मला वाटलं नव्हतं, पण ते सुदैवाने सकाळच्या वाचकांना ते अतिशय आवडलं. आणि त्याही पेक्षा मला आनंद वाटतो तो म्हणजे की अवघ्या 2 दिवसामध्ये जेव्हा मी जयश्री देसाईंनी माझ्याकडे नवीन काय ही विचारणा केली तर म्हटलं हे सकाळमध्ये आत्ताच लिहिलेलं तिची लक्ष्मी सदर आहे, तेव्हा मी त्यांना नेऊन दिलं ती फाईल. मोजून 2 दिवसांनी फोन आला की कुलकर्णी आम्ही पुस्तक करतोय. अरे कमाल आहे. ह्याही पेक्षा मला आश्चर्य हे वाटलं की मराठी त्यांच्याकडे जी डीटीपी ऑपरेटर आहे तिने मला फोन करून सांगितलं की कुलकर्णी साहेब तुमचं पुस्तक खूप छान आहे, मला आवडलं. अरे म्हणजे आतापर्यंतचं कुठलाही डीटीपी ऑपरेटरने मला अशी रिएक्शन दिली नव्हती. म्हणजे त्यांचं काम आहे म्हणून ते करतात एवढंच. ती त्याच्यामध्ये ती म्हणे की मला हे काम करताना मलाही खूप शिकायला मिळालं, मलाही खूप माहिती मिळाली आणि ही मला खरी महत्वाची पावती वाटली. आणि अशा पद्धतीने आज तुमच्या पुढे हे पुस्तक आलेलं आहे. मला एकच सांगायचं आहे की ह्या पुस्तकामधले बरेच विषय हे कौटुंबिक आहेत.
आता बऱ्याच लोकांनी मला मध्ये मगाशी आत्ताही विचारलं की तुला हा फॉर्म सुचला कसा. माझी आई शिक्षिका होती, ती नोकरी करत होती, तिचाही ट्रेनमध्ये ग्रुप होता. माझी बायको बँकेत नोकरी करते, तिचाही ट्रेनमध्ये ग्रुप आहे. त्या ट्रेनमध्ये होणाऱ्या ग्रुपमधल्या चर्चांचं घरी जे काही साधारणतः रिपोर्ट ताज म्हणून मी जो घरी ऐकायला मिळाला ते कुठेतरी माझ्या लक्षात होतं आणि तो फॉर्म मी म्हणून मला तो किंबहुना जास्त फुलला. कारण मी नुसतं त्यावेळेला ते ऐकायचंच काम करायचं असतं ना. तो जो काही चर्चा असते त्यामध्ये काय झालं, कारण आपण प्रश्न विचारायचेच नसतात, किंबहुना तो अधिकारी नसतो त्या चर्चेच्या संदर्भात. तर हसबंड आणि वाईफ म्हणजे पती आणि पत्नी यांच्यामधलं रिलेशन हे सायकोलॉजिकल असतं. म्हणजे याच्यातला सायको कधी असतो आणि लॉजिकल कधी असतं हे माहीत नाही. आणि ते शोधायचा बाहेरच्याने कधीही प्रयत्न करायचा नसतो. तर मला एवढंच म्हणायचं आहे की हे जे काही संबंध आहेत हे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून हे दोन्ही योग्य प्रकारे जर त्याचा समन्वय साधला गेला तर निश्चितपणे कौटुंबिक आर्थिक परिस्थिती रुळावर आणता येतेच. एवढंच नव्हे तर खऱ्या अर्थाने मी जसं माझ्या मनोगतामध्ये म्हटलेलं आहे की जर एक स्त्री जर साक्षर झाली तर एक कुटुंब म्हणजे एक पिढी साक्षर होते. इथे मी असं म्हणेन की जर एक स्त्री आर्थिक साक्षर झाली तर नक्कीच तिच्या आजूबाजूचं म्हणजे नुसतं कुटुंबच नव्हे तर तिच्या सहवासात असणारे जेवढी कुटुंब असतील ती कुटुंबाच्या कुटुंब म्हणजे एका अर्थाने अनेक स्त्रिया जर आर्थिक साक्षर झाला तर समाज आर्थिक साक्षर होणार याची मला खात्री वाटते. मी एवढ्यासाठी सांगतो, आज महिलांसाठी बँक उभी राहते आहे वेगळी. आपल्याला असं वाटतं पण नुकताच वर्ल्ड बँकेचा एक रिपोर्ट आलाय आणि त्या रिपोर्टमध्ये म्हटलंय की 18 वर्षाच्या पुढच्या जेवढ्या भारतीय स्त्रिया आहेत त्यांच्यापैकी फक्त 27% स्त्रियांची बँकांमध्ये खाती आहेत. म्हणजे बरं ही खाती जी आहे ती सर्व नोकरी करणाऱ्यांचीच असतील असं नाही, काही व्यवसाय करणारे असतील, काही जण मी बायकांच्या नावावर खाती उघडलेली असतील, काहींनी उघडली पण असतील. म्हणजे मला अजूनही प्रश्न पडलाय की जर ह्या 27% स्त्रियांना जर समजा तिची लक्ष्मी किंवा गुंतवणुकीचं गमभनासारखी जर पुस्तकं दिली आणि त्यांचं जर ज्ञान आपण वाढवू शकलो तर मला असं वाटतं की 54% कुटुंब ही आर्थिकदृष्ट्या सबळ होती आणि जे महिला मी म्हणतो की त्यांना सक्षम आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा जो प्रयत्न चाललाय तो अशा दृष्टीने पण एक चांगला होऊ शकेल. मी याच्यामध्ये मला असं वाटतं की मी खारीच्या वाट्याप्रमाणे छोटासा प्रयत्न केलेला आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या पुस्तकाला जसं तुम्ही प्रतिसाद दिलात तसंच तुम्ही याही पुस्तकाला द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मला आपल्याशी संवाद साधण्याची संधी तुम्ही प्राप्त करून दिली, मैत्री प्रकाशनानेही प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद. या